मृत्यूनंतरचं जीवन. मृत्यूनंतरचं जीवन या ध्यानामध्ये मी नंदिनी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मृत्यू हा निसर्गाने प्रदान केलेला असा एक विधी आहे ज्याद्वारे विश्वविधात्याची लीला साकारत असते. या विधीद्वारे स्वतःचे तरंग वाढवून मनुष्य सूक्ष्म जगतात अभिव्यक्ती करू शकतो. वास्तविक स्थूल शरीराचा मृत्यू हा सूक्ष्म शरीर प्राप्त करण्याची एक विधी आहे. परंतु हा विधीच लोकांच्या दुःखाचं कारण बनलं आहे. खरं तर पृथ्वीवर मृत्यू पाहून मनुष्याने दुःखी होता कामा नये, कारण पुढील यात्रा याच जीवनाचा विस्तार आहे, ज्याला महाजीवन असं संबोधलं गेलं आहे. महाजीवनाचा अर्थ शब्दबद्धच करायचा असेल तर तिथे जीवनाचा जन्म आणि मृत्यूचा मृत्यू असा होतो. मनुष्य भक्तीमध्ये व्यक्तिगत अहंकाराचा मृत्यूसाठी तयार होतो. तेव्हाच खऱ्या अर्थाने महाजीवनाचा जन्म होतो. त्यानंतर मृत्यूचं भय पूर्णपणे विलीन होतं. ही अवस्था प्राप्त करण्यासाठीच आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. परंतु अज्ञान, आळस आणि अविश्वास यामुळे मनुष्य महाजीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. वास्तव्यात जीवनापासून मरणोत्तर जीवन आणि मृत्यूनंतरच्या जीवनापासून महानिर्वाण निर्माणापर्यंतची यात्रा हेच संपूर्ण जीवन आहे, महाजीवन आहे. यासाठी मृत्यूविषयी योग्य समज प्राप्त करून महाजीवनाच्या यात्रेचा आपण शुभारंभ करूया. शांतपणे एका जागी बसा. हलके डोळे बंद करा. स्वतःला झोकवून द्या. मृत्यूनंतरच्या त्या प्रकाशाच्या रूपात तुम्ही आता आलेले आहात. स्वतःला त्या प्रकाशाच्या रूपात बघा. तुमचे शरीर जळून राख झालेले आहे. नदीत ती राख मिळवलेली आहे, शिरून गेलेली आहे, वाहून गेली ती राख. आता सारे तुमचे लोक आपापल्या कामाला, आपापल्या आयुष्याला लागले आहेत. तुम्ही आता ह्या पाच तत्वात पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश यात विलीन झालेले आहात. बघा स्वतःला त्या आकाशाच्या रूपात. तुम्हीच आहात. तुम्हीच असं अनंत छत, जणू ह्याच स्पेसमध्ये, म्हणजे तुमच्याच आकाशाखाली, तुमच्याच खाली सारे काही सुरक्षित चाललेले आहे. ह्याच आकाशात सूर्य, चंद्र, तारे, ढग आणि इंद्रधनुष्य वास्तव करीत आहेत. ह्याच आकाशात बघा, हाच तो आकाश तुम्हीच आहात. स्वतःला वायू रूपात, हवेच्या रूपात, मंद मंद वाऱ्याची झुळूक ह्या रूपात तुम्ही बघा.
तुम्हीच आहात. तुम्हीच आहात ती हवा, ती मंद मंद वाऱ्याची झुळूक. तुम्हीच आहात. तुमच्याच स्पर्शाने ती झाडांची पावले झुलतात आहेत, डुलतात आहेत. लोक श्वास घेतात आहेत. तुमच्याच म्हणजे हवेच्या स्पर्शाने वातावरण कसे सहज वाहत आहे, इकडून तिकडे, सहज सर्वीकडे. आनंद घ्या. तुम्हीच हवा आहात. तुम्हीच वायू आहात. तुम्हीच ऑक्सिजन आहात. आनंद घ्या. हलकेच सर्वांना स्पर्श करून निघून जा. हवेच्या रूपाने तुम्ही अजूनही इथेच आहात. तुमचा तुमचा हवेचा स्पर्श सगळीकडे सहज वाहत आहे. आता अग्नी ही तुम्हीच आहात. काही नवीन गोष्टीची निर्मिती करायला जुन्या गोष्टीची समाप्ती करावी लागते, आहुती द्यावी लागते. तुम्हीच आहात ते. तिथेही तुम्हीच आहात. अग्नी उष्णता, प्रकाश, जिवंतपणा आणि शक्ती देते, ऊर्जा देते. ती शक्ती, ती ऊर्जा तुम्हीच आहात. तुम्हीच आहात ती अग्नी. तुम्हीच आहात ती नवीन गोष्टीची निर्मिती. आणि तुम्हीच आहात त्या जुन्या गोष्टीची समाप्ती. जल. सळसळत्या नदीच्या प्रवाहात जलस्वरूपात स्वतःला बघा आता. आजूबाजूचा हिरवागार परिसर तयार तुमच्या स्पर्शामुळे झालेला आहे. नदीच्या वरून त्या धबधब्यामध्ये पडणारे पाणी, जल, तुम्हीच आहात. खळखळून हसणारे, खळखळून वाहणारे, धबधब्यावरून धडधड पळणारे, तुम्हीच आहात. तुम्हीच आहात ते जल. आनंद घ्या. तुमच्या आनंदात, तुमच्या जलामध्ये, तुमच्यामध्ये सारा संसार न्हाऊन निघतो आहे. तुम्ही त्यांना न्हाऊन देत आहात. बघा, तुम्हीच आहात ते जल. समुद्राच्या लाटांमध्ये, त्या विराट आणि अनंत सौंदर्यामध्ये तुम्हीच सामावलेले आहात. तुम्हीच आहात जल. तुम्हीच सामावलेले आहात. तुम्हीच सामावलेले आहात. आता पृथ्वी. पृथ्वी म्हणजे माती. ही मातीही आता तुम्हीच आहात. हे पृथ्वी तत्वही तुम्हीच आहात. ह्याच मातीत नवीन अंकुर जन्माला येतो. एक बीज मातीत पडतो. अग्नी तापते, जल बरसते, वायू परसतो आणि आकाशाचे छत्र छायेखाली त्या जीवाला नवीन अंकुर फुटतो. वृक्ष तयार होते, फळ देतो, आनंद देतो, नवीन जीवन देतो. तुम्हीच आहात ही माती. तुम्हीच आहात सर्व निर्माते. तुम्हीच आहात.
तुम्हीच आहात सर्वांचे निर्माते. प्रज्ञा ही अतिशय संथ गतीने येते, कारण भौतिक ज्ञान मिळवल्यानंतर ते भावनिक किंवा सूक्ष्म ज्ञानामध्ये रूपांतरित करणं आवश्यक असते. या संपूर्ण प्रक्रियेत आपल्या वर्तणुकीमधील सराव ही अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. नाहीतर तात्विक ज्ञानाच्या वरती काहीही उपयोग होत नाही. नैसर्गिक रूपात पोहोचण्यासाठी प्रेम, दानधर्म, साधेपणा, स्वतःमध्ये भिनवून मानवी मनाला दीर्घकाळापासून जडलेल्या भीतीपासून मुक्ती मिळवावी लागते. मानव हा अमर्त्य आहे. अमर्त्य आहे. ह्या पृथ्वीवर फक्त धडे शिकत आहे. एक अर्थी तो जीवनाच्या शाळेत आहे. ह्या अमर्त्य असण्यावरचा विश्वास सारं काही सोपवून जातं. कायमस्वरूपी त्या अवस्थेत पर्यंत पोहोचायला फक्त ज्ञान आणि समज यांच्या आधारेच तिथवर पोहोचता येते. आणि तिथे कायम राहणं हे भौतिक वर्तणूक, कृती आणि कर्म यांच्या आधारेच शक्य होत असतं. कोणीही कोणापेक्षा मोठं नाही हे समजून घेऊन तिचा मनापासून अनुभव करा. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी सवय लावून घ्या. आपण सारे एकाच बोटीतून प्रवास करणारे प्रवासी आहोत. प्रत्येकाचा अनुभव थोड्याफार फरकाने बदलत असतो किंवा होत असतो. मौनात राहून प्रेम, आनंद, करुणा, विपुलता आणि सर्जनशीलता हे गुण अंतरंगातून अविष्कृत होऊ द्या. वाहून जाऊ द्या. वाहून जाऊ द्या. वाहून जाऊ द्या. त्या आकाशासारखं, त्या हवेसारखं, त्या अग्नीसारखं, त्या जलासारखं आणि त्या पृथ्वीसारखं, त्या मातीसारखं वाहून जाऊ द्या. स्वतःला सोडून द्या. जीवनाचं महान रहस्य जाणून सर्व इच्छा आकांक्षापासून, एवढंच नव्हे तर मृत्यूपासूनही मुक्त होऊन जा. मुक्त होऊन जा. मुक्त होऊन जा. शांती
तुम्हीच ह्या पृथ्वीवर तलावरचे एक एक घटक आहात. आणि आता ही जी बॉडी आहे ती सुद्धा तुमचीच आहे. या बॉडीच्या प्रती सजग होऊन जा. हलकेच हाताचे पायाचे बोटं हलवायला चालू करा. आपल्या श्वासाच्या प्रती सजग व्हा. तुमचा श्वास चालू आहे. आत बाहेर, आत बाहेर. सजग व्हा. आजूबाजूच्या परिसराप्रती सजग व्हा. आणि हलकेच डोळे उघडा. आपलं या नवीन आयुष्यात भरभरून स्वागत आहे. साऱ्या तुमच्या शरीरावर ह्या निसर्गाने फुलांचा, सुगंधाचा, सुंदरतेचा वर्षाव केलेला आहे. एहसास घ्या, अनुभव करा. साऱ्या जगाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवलेल्या आहेत. आनंद घ्या. खुश राहा. समृद्ध राहा. थँक यू व्हेरी मच.